जाणारा बॉल आणि हा बॉल वाईट बॉल येतोय. आणि त्याचप्रमाणे किरण कांबळे यांचा जो बहारदार कॅच आपण पाहिला, त्या कॅचसाठी संघ मालक अमित महांगडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रदान करण्यात येते. खऱ्या अर्थानं जो कॅच पाहिला आपण, एका हातानं बॅलन्स केला आणि त्यानंतर तो एका हातानं कॅच फिनिश केला. सेफ अँड इन टू द बास्केट कॅच आपल्याला पाहायला मिळाला. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ते 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. मनीष यांच्या बॅटमधून एक जबरदस्त टोला पाहायला मिळाला. ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड गॅप शोधला गेला आणि चौकार पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये माहीर आहे खेळाडू. 30 सर्कलमध्ये आपण पाहतो 2 खेळाडू क्षेत्ररक्षक आता आहेत. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उभा ठेवला आहे रिव्हर्सचे पटके थांबवण्यासाठी आणि त्या सोबतीला आपण पाहतो डीप लॉंग ऑनला प्रोटेक्शन ठेवण्यात येत आहे. हो, बैठक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आहे. आडव्या बॅटनं तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न मनीषांचा आहे. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तुम्ही तर डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला आहे. आणि पुन्हा एकदा लगातारचा वाईट बॉल येतोय. 7 धावा धाव फलकावरती. 7 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना फुल टॉस बैठक स्ट्रोक. वॉट अ शॉट यार. मनीष मांढरेचा ग्लोरियस स्ट्रोक मैदानामध्ये. मॅग्नाफिसियंट षटकार. सुपर क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बैठक स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर जाणारा गगनभेदी षटकार. ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्ट्रोक अप्रतिम फुल टॉस बॉल होता. त्या फुल टॉस बॉलचा घेतलेला समाचार. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आहे. यावेळेसचा मात्र चेंडू चांगला हाताळला गेलाय. 13 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये आपण आहोत आणि अजूनही शेवटचा चेंडू महत्वपूर्ण आहे. फर्स्ट इनिंग चालू आहे. हा चेंडू मात्र पंचांनी कळवलाय फेअर डिलिव्हरी. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपल्यानंतर धाव फलक 13 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर 251 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्रीसाठी आलेलं आहे, ज्यांचा आवाज तुम्ही कालपासून ऐकताय. अनिकेतजी कामटे सरांना आणि हा पुरस्कार दिलेला आहे वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष आणि अनिल स्मृती 11चे संघ मालक अजितजी वरे साहेबांच्या वतीने अनिकेत कामटे सरांच्या समालोचनासाठी 251 रुपयाचं कॅश प्राइज आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थानं अजित वरे साहेबांनी वाई तालुक्याच्या क्रिकेटवरती निस्सीम प्रेम केले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देण्यात आले आणि ही कौतुकाची थाप निश्चित आमच्यासारख्या समालोचकांना प्रोत्साहित करत असते आणि म्हणूनच अजित वरे साहेबांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कॅश प्राइज दिलं गेलंय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत रॉबिन सर अर्थात युवराज शिंदे. भरपूर अनुभव या खेळाडूच्या गाठीशी आहे, खास करून लेदर क्रिकेट, वाई तालुक्याचं क्रिकेट आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो
सातारा जिल्ह्याचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे. 40+ मध्ये देखील खूप चांगली भूमिका यांच्या माध्यमातून बजावली आहे. ओव्हर द विकेटसाठी सज्ज. लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड असं बॅटल मैदानामध्ये चालू आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केली गेली आहे. ऑन साईडला स्ट्रोक होता. डीप लॉंग ऑनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. आणि ज्या पद्धतीनं पाहतोय ना आपण, बिपिन आणि रॉबिन हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत किंवा एकाच टीममध्ये बरेच वर्ष खेळत असताना आपण पाहिलेले आहेत. आणि आता एकमेकांच्या विरोधामध्ये या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एका मोठ्या स्टेजवरती आलेले आहेत. मॉन्स्टर 11 या संघाचा विचार केला तर मॉन्स्टर 11 हा संघ पहिली मॅच जिंकून कॉन्फिडन्स निश्चित बूस्ट झाला आहे. समोर अनिल स्मृती 11 हा संघ, दादासाहेब स्मृती 11 हा संघ पहिलीच मॅच खेळतोय. फुल टॉस बॉल आहे क्यों फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवून हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली भूमिका बजावत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ कसलेले आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरून हा चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाईल. पंच अक्षय मुरमुरे सर आणि त्यासोबत गणेश डिंबळे सर यांची जोडी आपण पाहतोय. कालपासून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि वाई प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक 3 ह्या स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये एक पाऊल पुढे आहेत. हा स्ट्रोक देखील फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येईल का, त्यानंतर बॅकअप मात्र निश्चित मिळेल. परंतु कॅचचा ट्राय करण्याचा प्रयत्न झाला किंवा कॅचसाठी तो खेळाडू डीप लॉंग ऑफ मधून बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित अगदी मोठी धाव लगावली, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकले नव्हते. थोडासा अवघड कॅच होता. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कॅरी करण्यामध्ये, कंप्लीट करण्यामध्ये यश आले. आणि 24 धावा. षटक क्रमांक 2 युवराज अर्थात रॉबिन सर यांचं. आत्तापर्यंत वाई प्रीमियर लीगमध्ये तब्बल 47 षटकार लागलेत आणि चौकार 28 लागलेले आहेत आत्तापर्यंत. म्हणजे षटकारांचा रेशो जास्त आहे. यावेळेस मात्र डाऊन दी बॉल. विशाल दादा पिसाळ, इथं कोणतीही होणार नाही चुकी. आणि रॉबिन सर यांचं ॲग्रेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. जरूर या ओव्हरमध्ये एक षटकार आला, परंतु तदनंतर मनीष मांढरेचा खेळ थांबवण्यामध्ये युवराज शिंदे यांना मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दादासाहेब स्मृती 11 या संघाचा विचार केला तर आयकॉनच्या भूमिकेत विशाल दादा पिसाळ या खेळाडूला आपण पाहू शकतो. त्यासोबत रॉबिन सर एक अनुभवी गोलंदाज आहेत. त्याचबरोबरीनं निलेश माने देखील या संघाचा भाग आहेत. रमेश सुरसे याही खेळाडूला आपण पाहतो. म्हणजे अनुभव असणारे खेळाडू या संघामध्ये आहेत. जरूर यंगस्टर अजय मोहिते देखील आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफुटवरती आले. सन्मान देण्याचा प्रयत्न आहे डिफेन्सिव्ह मोडमध्ये. त्यानंतर बॅकवर्ड रिजनमध्ये यष्टीरक्षकानं खूप चांगल्या बॉल थांबवलाय. कोणती धाव मात्र या बॉलवरच्या पाठीमागे येणार नाही. 2 षटकांच्या अखेरीस 12च्या सरासरीनं धावफलक पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. करंट रन रेट 12चा आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा टोटल धावफलकावरती आहे. तिथून पुढे येणारे 12 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. जमेची बाजू दादासाहेब स्मृती 11ची काय असेल तर मनीष मांढरेसारखा हार्ड हिटर फलंदाज या खेळाडूला मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. परंतु मॉन्स्टर 11 संघाचा विचार केला तर या संघाचा तारणहार अर्थात अमित वाडकर आणि लेफ्ट हँडेड बॅटर बिपिन या दोघांची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. आणि या दोघांकडेच आता नजरा वळवलेल्या आहेत टीम मॉन्स्टर 11च्या पाठीराख्यांनी. कारण या दोघांकडून अपेक्षा आहेत ही जोडी सुपरहिट आहे का हे पाहायचं आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केले बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय चोरट. प्लेयर फ्रॉम कोंढवली अक्षय चोरट बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. समोर खेळाय डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षय चोरट हा खेळाडू आलाय. अष्टपैलू खेळाडू आहे किंवा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूला आपण ओळखतो. आणि आता याही खेळाडूचा खेळ पाहण्याचं महत्त्वाचं आहे. समोर बॅटिंग मार्कवरती आता अमित वाडकर
एक जबरदस्त बॅटल असेल, बेस्ट वर्सेस बेस्ट, अक्षय वर्सेस अमित. या बॅटलमध्ये कोण भारी पडेल हे पाहायचंय. मॉन्स्टर 11 या संघाचा धावफलक 25 या धावसंख्येवरती आहे. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. ओ व्हॉट अ कॅच यार, जबरदस्त कॅच, कॅच ऑफ द मॅच. हाय जंप घेतली, त्यानंतर कॅच कॅरी केला, बॉडी बॅलन्स व्यवस्थित ठेवला आणि सीमारेषेच्या अगदी जवळ 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 तुम्हाला ज्या पद्धतीने आपण पाहतो काही इंचांच्या आतमध्ये हा कॅच फिनिश करण्याचं सामर्थ्य ठेवणारा खेळाडू. सुपर क्लासिकल कॅच. अप्रतिम कॅच आपण पाहिलाय एका हाताने. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना अमित वाडकर यांचा महत्वाचा कॅच घेतल्यानंतर अक्षय चोरटला ती सफलता मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संकेत वाडकर, जो खेळाडू मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका बजावली गेली, अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे, आणि तोच संकेत आता मैदानाच्या आतमध्ये. आणि आता बिपिन आणि संकेत यांची जबाबदारी वाढलेली आहे, कारण मनीष बाद झालाय. त्यासोबत अमित वाडकर यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये दादासाहेब स्मृती 11 अर्थात अनिल माने यांचा संघ आहे, आणि या संघाला यश मिळालेलं आहे. वेगवान बॉल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा सीधी उंगली से घे निकलती है तो टेढ़ी करने की क्या जरूरत है. रिव्हर्स सीटच्या पवित्र्यामध्ये आले. पाहिलं होतं, परखलं होतं, त्या रिजनमध्ये कव्हर किंवा बॅकवर्ड पॉईंट नाही आहे, आणि म्हणून त्याच रिजनमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसलाय. स्लोवर वन, बॉल हवेमध्ये, इलेव्हेशन मिळालंय. अजय मोहिते, आणि अजय मोहिते यांच्याकडून कॅच फसतोय. कॅच देखील फसलाय आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे देखील चाललाय. 6 धावांसाठी षटकार. स्लोवर वन होता, त्यावरती मात्र शेवटपर्यंत नजर ठेवली आणि बॉल पिक केला. आपल्या रडारमध्ये आल्यानंतर पाठवला डीप मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. पुन्हा एकदा वेगवान बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आला, परंतु एक महत्त्वाची विकेट घेण्यामध्ये यश आले, आणि अक्षय चोरटचे सफल ओव्हर मी म्हणेन संपते. टोटल धाव फलक 34 या धावसंख्येवरती. 34 रन्स 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत. 48 षटकार आत्तापर्यंत वाई प्रीमियर लीगमध्ये लागलेत, तर चौकार लागलेत 28. म्हणजे षटकारांचा धमाका या ग्राउंडवरती. 34 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकारांची आतिषबाजी या ग्राउंडवरती आपण पाहिलेली आहे. पसरणीचा अर्थात कृष्णामाई स्टेडियम. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. प्लेअर फ्रॉम बावधन, हाही बावधन गावचा सितारा आहे. रमेश कोळी अर्थात बाळू कोळी. एक खेळाडूनं सातारा जिल्ह्याचं क्रिकेट गाजवलेलं आहे. खास करून आपण जर पाहिलं तर फलटण, मान या परिसरामध्ये जास्त क्रिकेट या खेळाडूनं गाजवले. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये चालला एका धावेसाठी. समोर जर पाहिलं आपण तर बिपिन आहेत. बिपिन यांनी बावधन सोबतच रत्नागिरी परिसरामध्ये किंवा रायगड परिसरामध्ये खूप क्रिकेट खेळले, आणि तो अनुभव बिपिन यांच्या गाठीशी आहे. आणि आता हे बॅटल महत्त्वपूर्ण आहे दादासाहेब स्मृती 11 साठी. टप्प्याचा बॉल ऑन साइडला हिट केलाय. मिड विकेटच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी. शॉर्ट पिच बॉलला दिली नसेल इथं संधी, तो बॉल पाठवलाय बिपिन यांच्या बॅटमधून रडारमध्ये. 6 धावांसाठी येतोय लॉफ्टेड ग्लोरियस षटकार. स्लोवर वन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता,
आणि तो अख्खूट टप्प्याचा बॉलवरती नजर ठेवली, पिक केला आणि आडव्या बॅटनं प्रॉपर मिडल केल्यानंतर पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी बिपिन यांचा बहारदार षटकार. या षटकाराची खऱ्या अर्थानं गरज होती, कारण धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम या आधीच्या षटकामध्ये अक्षय यांनी केलं. त्या ओव्हरमध्ये एक षटकार आला, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये दुसऱ्या बॉलवरती बिपिन यांनी हल्ला चढवलाय आणि आता येणारे 4 बॉल निर्णायक आहेत दोन्ही टीमसाठी. दादासाहेब स्मृती 11 मी निश्चित चर्चा करेन, ज्यांनी मात्र बावधन गावामध्ये क्रिकेटच्या वरती अथक प्रेम केलं असे आपले सगळ्यांचे लाडके दादासाहेब. आणि ते दादासाहेब जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या नावची टीम आज वाई प्रीमियर लीगमध्ये खेळते. खऱ्या अर्थानं सगळ्या खेळाडूंच्या पाठीशी निश्चित पाठबळ उभं केलं होतं दादासाहेबांनी. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरून हा बॉल निघून गेलाय, वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डवरती अंकित होते. 42 धावा तब्बल धावफलकावरती. षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हर, अजूनही येणारे 4 बॉल. हो, यावेळेस मात्र शॉट सिलेक्ट करताना थोडी गडबड पाहायला मिळाली आणि एक सिंगल स्ट्राईक रोटेट येत होते. 22 सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. ज्या पद्धतीनं आपण जी चर्चा करतोय ना, दादासाहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या मागे पाठबळ उभं केलं गेलं, प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम केलं गेलं आणि बावधनच्या ग्राउंडवरती कोणताही खेळाडू येऊ द्या, त्या खेळाडूची निश्चित सातत्यपूर्व विचारपूस आणि त्या खेळाडूला कोणती गरज असेल ते दादासाहेबांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहित केलं गेले आणि त्यांच्याच नावची टीम आज WPL मध्ये खेळते. सन्मान्य अनिल माने यांच्या मालकीचा असणारा हा संघ आहे. आडवा बॅटनं हा स्ट्रोक खेळलाय. संकेत त्या बॉलला फेस केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नाहीये. स्पष्ट निकार दिला इथं बिपिन यांनी आणि येणारे बॉल फेस करण्याचा प्रयत्न आहे. येणारे महत्त्वाचे 3 बॉल आहेत. आतापर्यंत संकेत यांनी 4 बॉल अजूनही येणारे 2 बॉल महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत संकेत यांनी जर विचार केला ना तर 5 बॉल फेस केलेत. दोन्ही एकाच गावचे खेळाडू आहेत. बिपिन वर्सेस बाळू कोळी. अनेक वर्ष एकत्र सातत्यपूर्व खेळत असताना आपण या खेळाडूंना पाहिलंय. हा बॉल, वाह भाई वाह, घुटना टेक और सिक्सर देख. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांसाठी बेमिसाल षटकार. त्याचप्रमाणे अष्टविनायक वॉरियर्सचे संघ मालक राहुल दादा वाडकर यांचं देखील आगमन झालंय. वा भाई वा, लगातारचे 2 स्ट्रोक, वॉटर शॉट यार एक्झिक्यूट केलेत मिड विकेटच्या पलीकडे. बिपिन यांच्या बॅटमधून आलेले 2 धमाके आणि या धमाक्यांनी मात्र धावफलकाला खूप चांगला आकार आलेला आहे. ओमकार पिसाळ देखील उपस्थित झालेत, मनापासून स्वागत आहे. 2 षटकारांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा लागतायत, तब्बल 56 धावा. सन्मान्य निलेश शेठ माने यांचा असणारा मालकीचा संघ अर्थात दादासाहेब स्मृती 11 या संघाच्या पूर्ण होत आहेत तब्बल 56 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी आता 57 धावांचं लक्ष. मॉन्स्टर 11 वर्सेस चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तब्बल 56 धावा पूर्ण केल्या गेलेत. धावफलकावरती 57 धावांचं लक्ष ठेवण्यात येत आहे. मॉन्स्टर 11 साठी बिपिन यांच्या बॅटमधून 7 चेंडू फेस करत असताना नॉट आउट. एअर माता प्रसन्न, खानापूर स्टॉप, लास्ट कॉल. खानापूर स्टॉप आपल्याला लास्ट कॉल आहे. टॉस साठी
आपण उपस्थित राहा. समोरच्या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला स्पीडअप घ्या. टीम खानापूर स्टॉप. चला स्पीडअपली. चला नवीन बॉल देऊन सहकार्य करा. खानापूर स्टॉप आपल्याला लास्ट कॉल आहे. वारंवार तुम्हाला कॉल दिलेले आहेत. आपला प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन या ठिकाणी बराच वेळ उभे आहेत. किरण शिंदे सर या मॅचचा टॉस करून घ्या. मॅच होते स्टार्ट. बाळू कोळी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आयकॉन प्लेअर फ्रॉम बावधन विशाल दादा पिसाळ आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती मनीष मांढरे पॉवर प्लेची ओव्हर हाताळत असताना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक डीप लॉंग ऑफ आहे आणि त्यासोबत थोडासा वाईडिश मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतो काऊ कॉर्नर रिजनला. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला आहे. एक डिक्लेअर मिळेल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती लागते. बावधन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री तुषार पिसाळ, त्याचप्रमाणे युवा नेते ओमकार पिसाळ, निकेतन कदम कडेगाव गावचे सुपुत्र आणि वाई केसरी पैलवान प्रदीप उर्फ बाळू मोरे आणि पिंपोडे गावचे युवा नेते श्री अभिजित लेंबे यांचे या ठिकाणी स्टॉप. त्याचप्रमाणे तुषार पिसाळ, ओमकार पिसाळ, निकेतन कदम यांना देखील विनंती आहे आपण टॉस साठी या मुख्य कक्षामध्ये. अभिजित लेंबे यांना देखील विनंती आहे आपण मुख्य कक्षामध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉसमध्ये या. आपल्या शुभ हस्ते मध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉसमध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय अर्थात फलंदाजीचा निर्णय कळवलाय. स्ट्रोक हवेमध्ये डाऊन दी बॉल येईल. क्षेत्ररक्षक संकेत वाडकरच्या हातामध्ये विसावतो झेल आणि रमेश बॅक इन पवेलियन. रमेशला मात्र थांबावं लागेल. पहिला झटका मनीष मांढरे यांच्या खात्यामध्ये हे यश संपादन होईल. बिग विकेट डाऊन. 57 धावांचं लक्ष पार पाडत असताना मात्र पहिला महत्वपूर्ण झटका. रिक्वायर्ड रन रेट इथून पुढे 14.53. चला स्पीडअप घ्या. दुपारचे 17 मध्ये आतापर्यंत 11 धावा धाव फलकावरती आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड.
तिसरी मॅच प्रगतीपथावरती आहे. अजूनही 7 मॅचेस पेंडिंग आहेत. त्यामुळे 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळवतोय. दुपारच्या सत्रानंतर त्या मॅचेस 3 ओव्हरच्या होऊ शकतात. त्याचमुळं खेळाडूंनी आत्ता हा वेळ जपून वापरणं गरजेचं आहे. हो जबरदस्त हिट, विशाल पिसाळ स्टँड अँड डिलिव्हर केलाय बॉल मिड विकेटच्या पलीकडे. विशाळचा बहारदार स्ट्रोक. खेळाडूची बॅटस्विंग जबरदस्त आहे. ताकद जनरेट करत असताना, पॉवर जनरेट करत असताना संपूर्ण जोरकर स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू आहे आणि लॉंग हँडलनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो स्ट्रोक सिलेक्ट केला गेला आणि मिड विकेटच्या पलीकडे तो स्ट्रोक पोहोचवलाय. सेन्सिबल षटकार आल्यानंतर सन्मानजनक खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा चांगल्या बॉलला सन्मान देणे एका चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. आणि 2 धावांनंतर धावफलकावरती 19 धावा लागतात. बॉलिंग ट्रॅकवरती अमित वाडकर आहेत जे बोरगावचे आहेत. कुट्टप्याचा बॉल आहे. बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडली या कॅच. आयकॉन प्लेअर विशाल पिसाळ बॅक इन पवेलियन. मिड विकेटच्या पलीकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला. प्रॉपर मिडल झाला नव्हता. बॅटच्या वरच्या हिस्साला तो बॉल लागला आणि त्यानंतर सरळ मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय. जयेश यादव खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कबड्डीमध्ये देखील विशेष प्रावीण्य मिळवणारा खेळाडू आहे आणि या खेळाडूचं चांगलं क्षेत्ररक्षण त्यासोबत अमित वाडकर यांना मिळते सफलता. आणि 2 धक्के लागलेत आता दादासाहेब स्मृती 11 या संघाला. मिडल ऑर्डरमध्ये चांगली भूमिका बजावणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत अक्षय चोरट. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अजय मोहिते आहे. हा एक आक्रमक फलंदाज आहे. धावफलकाचा रेशो पाहिला तर 19 धावा चांगला स्कोर मी म्हणेन आतापर्यंत. परंतु रिक्वायर्ड रन रेट 15 वरती जाऊन पोहोचलाय. स्लोवर बान गतीमध्ये केलेलं परिवर्तन. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 दुसरा दिवस आहे. ग्रुप बी मधल्या मॅचेस आपण अनुभवतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते पुन्हा एकदा. हा स्ट्रोक मिडल केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जयेश च्या वाक्या बाहेर बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अगदी समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना, समालोचन कक्षाला दिलेली सलामी 6 धावांसाठी. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा मॅच ऑन करण्याचं काम केलं गेलंय अक्षयच्या माध्यमातून. षटकाराच्या साथीनं येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम दादासाहेब स्मृती 11 संघाला. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये अक्षय चोरटचा पाहायला मिळाला आणि निश्चित हा सामना पुन्हा एकदा ऑन केलाय, जिवंत ठेवलाय. 12 चेंडू आणि 30 ची गरज. हा खेळाडू आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती अजय मोहिते. हो यावेळेस स्लोवर वन टप्पा पडतोय, बाहेरच्या दिशेने बॉल वळण घेतोय. दोन्ही बाजूला टर्न करण्याची कला बॉल स्विंग होताना पाहायला मिळतोय.
30 धावांची गरज आहे इथून पुढं. पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळेसचा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून निघून गेला. हा बॉल पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. अजय मोहिते आक्रमक फलंदाज आहे. DRS रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ वाईड बॉल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांचा इशारा येतोय. पंच तुम्ही या. इनलिगल डिलिव्हरीसाठी इथला कोणी अंपायर म्हणून कार्यरत राहणार नाही. तुम्हीच चेक करून तो बॉलचा डिसिजन द्या. खेळाडू आर्ग्युमेंट करू नका. जो काही डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. खेळाडू आतमध्ये येणार नाहीत. चला, खेळाडू आर्ग्युमेंट करू नका.
चला खेळाडू आर्ग्युमेंट करू नका, जो काही डिसिजन असेल तो पंच देतील. पंचांचा फायनल डिसिजन येईल. कुठलेही आर्ग्युमेंट मैदानामध्ये चालणार नाही. सर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला 12th मॅन दोन्ही संघ. स्पीड घ्या. अजूनही तिसरी मॅच प्रगतीपथावरती आहे. आडव्या बॅटने खेळा ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. कॅच मात्र फसलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. कॅच ड्रॉप होतोय इथं मिड विकेट रिजन मध्ये. आपण जर पाहिलं तर अजय मोहिते या खेळाडूला जीवनदान मिळालंय. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. बॅकअप मिळेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. हो जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कट्टर गोलंदाजी आणि अजय मोहिते या खेळाडूला मात्र पूर्णपणे थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. 6 चेंडू येणारे आणि 6 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये निश्चित कलाटणी मिळणारी गोलंदाजी केली आहे जयेश या खेळाडूनं.
डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 27 धावांचं लक्ष आहे इथून पुढं 5 चेंडूंमध्ये. हा स्ट्रोक ऑन साईडला खेळलाय, अक्षयच्या बॅटमधून येतोय षटकार. पुन्हा एकदा मॅच ऑन होते. काल आपण 5 चेंडूंमध्ये 23 धावा बनताना पाहिल्यात, आता 4 चेंडूंमध्ये 21 बनतील का? येणारे 4 चेंडू आणि 21 ची गरज. अक्षय बॅटिंग मार्कवरती हिरो होण्याची संधी आहे. हा चेंडू टप्पा पडतोय, वाईड प्लस 1 बाउन्सचा इशारा येईल, म्हणजे 4 बॉल आणि 20 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजाचं थोडंसं मानसिकता आता बदलताना दिसते, स्पष्ट दबाव जाणवतोय षटकार आल्यानंतर. 4 चेंडू आणि 20 ची गरज आहे. बॅटिंग मार्कवरती अक्षय सज्ज, ज्या खेळाडूनं 5 बॉल फेस करत असताना 14 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा अक्षय चोरटचा बहारदार हिट, लांब लचक खेळलेला बेमिसाल ब्रँड, कोंडवलीचा षटकार ब्रँड येतोय. षटकार मॅच मध्ये येते ट्विस्ट. 3 बॉल येणारे आणि 14 ची गरज. स्पीडअप घ्या, प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग करू नका. येणारे 3 बॉल आणि 14 ची गरज आहे. काल याच ग्राउंड वरती आपण पाहिलंय 5 चेंडूंमध्ये 23 बनलेले आहेत. कुलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. डॉन डेंजर एंडला फलंदाज, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजय मोहिते जरूर बाद होईल. कॅच म्हणला आता जातो वाटतं. मॅडीकडनं एक पडला. कंपल्सरी चेस हा नियम आहे. प्ले अँड मिस, आणि आता इथं डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आहे आणि एका चांगल्या मार्जिन सेट करत असताना मॉन्स्टर 11 हा सामना पुढे घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये मॉन्स्टर 11 अर्थात गणेश शेट अनपट यांचा संघ विजयी ठरतोय का चांगल्या मार्जिननं. आणि मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट 7 चेंडू फेस करत असताना 21 धावा नॉट आउट बनवलेत. बिपिन इज द मॅन ऑफ द मॅच. शेवटच्या ओव्हरमधल्या 2